नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. पप्प्याची आई पप्प्याला जिलेबी खाऊ घालते, पण तो काही खात नसतो. त्यामुळे ती रडून म्हणू लागते, "पप्प्या खाय की र, तुला किती जिलेबी आवडते. माझा पप्प्या जिलेबी खात नाही, याचा अर्थ त्याला खरंच भुताने धरलंय." त्यावर गावकरी म्हणू लागतात, "हे काहीतरी वेगळं दिसतंय." त्यावर आप्पा म्हणतात, "असं काही नाहीये, भूत वगैरे काही नसतं." त्यावर अण्णा म्हणतात, "कसं काही नसतं? जर देव आहे तर भूतप्रेतं असतीलच की." त्यावर गोपाळ बोलू लागतो, "काका असं काही बी बोलू नका. भूतखेतं काही नसतात आणि विज्ञानाला तर हे अजिबात मान्य नाहीये." पुढे तो म्हणू लागतो, "आमच्या पप्प्याला आम्ही डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि डॉक्टरच त्याला नीट करतील." त्यावर अण्णा बोलू लागतात, "हे बाळा, हितभर तुझं पेरभर ज्ञान तू आम्हाला शिकवणार होय? अरे आमचा अनुभव मोठा की तुझी ती विज्ञानाची टिमकी." पुढे सुलभा इकडे ये म्हणून तिला सांगू लागतात की पप्प्याला आपण मांत्रिकाकडे घेऊन जाऊया. त्यावर गावकरी पण तयार होतात. त्यावर इंद्रायणी आणि गोपाळ पप्प्याला म्हणू लागतात, "अरे बोल ना रे पप्प्या, तू लय वेळचा शांत बसलाय, काहीतरी बोल. आता जर तू बोलला नाही तर तुला मांत्रिकाकडे घेऊन जातील." पप्प्याला कुठे न्यायचं यावर गावकऱ्यामध्ये आणि आप्पामध्ये वाद होऊ लागतात. त्यावर पप्प्याची आई म्हणते, "बास, आता माझं ठरलंय की मी माझ्या पप्प्याला मांत्रिकाकडे घेऊन जाणार." इकडे शकुंतला व्यंकट महाराजांना फोन लावते आणि म्हणते, "अहो कुठवर आले तुम्ही? लवकर या." त्यावर व्यंकू महाराज म्हणू लागतात, "हो मी रिक्षातच बसलोय, पोचतोय 10 मिनिटात. पण झालं तरी काय, मला आता शांतपणे सांगशील?" त्यावर शकुंतला म्हणू लागते की ते फोनवर नाही सांगता येणार, तुम्ही फक्त लवकर या. शकुंतला इंदूला म्हणू लागते, "व्यंकू महाराज रिक्षा स्टँडवर येणार आहे. तू आणि गोपाळ रिक्षा स्टँडवर जा आणि त्यांना तिथून पप्प्याच्या घरी घेऊन जा. वाटेत त्यांना जे काही इथं झालंय ते सगळं सांगा." पुढे गोपाळ म्हणू लागतो, "हे काहीतरी मला वेगळं वाटतंय." त्यावर इंद्रायणी म्हणते, "म्हणजे?" त्यावर गोपाळ म्हणू लागतो की हे आपल्या मस्करीमुळे झालंय असं मला वाटत नाही. त्यावर इंद्रायणी बोलू लागते, "म्हणजे आपलं खापर दुसऱ्यावर फोडायचं?" त्यावर गोपाळ म्हणतो, "तसं नाही गं." त्यावर इंद्रायणी म्हणते, "ते काही मला माहीत नाही. आपण सगळं खरं खरं व्यंकू महाराजांना सांगू." आणि ते तिथून निघतात. गोपाळ आणि इंदू रिक्षा स्टँडवर जातात. व्यंकू महाराज रिक्षातून उतरतात आणि त्यांना विचारू लागतात, "अरे पोरांनो, तुम्ही इथं काय करताय?" त्यावर गोपाळ म्हणू लागतो, "आम्ही तुम्हालाच घ्यायला आलोय. चला आपल्या पप्प्याच्या घरी जायचंय." पप्प्याच्या घरी नागोजी मांत्रिक आणि सगळे गावकरी जमा होतात. तिथे व्यंकू महाराज पोचतात आणि म्हणू लागतात, "अहो वहिनी, हा काय प्रकार आहे? अशाने काय आपला पप्प्या बरा होणार आहे का?" त्यावर गोपाळ म्हणू लागतो, "अहो बाबा, मी कानी कपाळी ओरडून सगळ्यांना सांगतोय केव्हाचा की आपण पप्प्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊया." व्यंकू महाराज पुढे आप्पांना म्हणतात, "अहो अप्पा, तुम्ही असताना हे सगळं." त्यावर आप्पा म्हणतात, "बरं झालं व्यंकू महाराज तुम्ही इथे आले. अहो मी सगळ्यांना केव्हाचं सांगतोय, हे येडेचाळे बंद करा." त्यावर मांत्रिक ओरडतो, "खामोश." मांत्रिक म्हणू लागतो, "का याला भारलंय, याला भूताने झपाटलंय, याला माझ्याशिवाय कोणीच बरं करू शकत नाही. आधी बाकीच्यांना बाहेर काढा, ते माझ्या कामात अडथळा आणताय." त्यावर सुलभा म्हणू लागते की व्यंकट महाराज, माझं ठरलंय, माझं पोरगं हेच बरं करतील. गोपाळ इंद्रायणीला खुणवू लागतो की तू अंगात आल्याचं नाटक कर. इंदू अंगात येण्याचं नाटक करू लागते. गोपाळ म्हणू लागतो की इंदूच्या अंगामध्ये भूत आलंय. त्यावर गावकरी म्हणू लागतात, "अगं इंदू, काय झालंय तुला?" त्यावर इंदू म्हणते, "यांना लांब करा." गोपाळ म्हणू लागतो, "तुम्ही सगळे लांब व्हा." आतोबाच्या लक्षात येतं की इंदू हे नाटक करते. व्यंकू महाराज पण यात सामील होतात. पुढे गोपाळ म्हणतो, "तुम्ही सगळे बाजूला व्हा, हिला मी बघतोय." त्यावर मांत्रिक येऊन विचारतो, "कोणी धरलंय तुला?" त्यावर इंद्रायणी म्हणू लागते की मला तूच धरलंय. त्यावर मांत्रिक घाबरतो आणि बाजूला होतो. पुढे मांत्रिक पण नाटक करू लागतो आणि म्हणतो, "हां, मीच धरलंय हिला. आता तुम्ही सगळे बाहेर जा, मीच हिच्या अंगातलं भूत काढतो." त्यावर गोपाळ म्हणू लागतो, "अरे हट, तूच करणी केलीये." पुढे तो म्हणू लागतो, "रामदादा धरा याला." त्यावर रामदादा म्हणतो, "मी?" त्यावर इंद्रायणी म्हणते, "धरा त्याला, तो म्हणतोय ना." त्यावर ते त्याला धरतात आणि गोपाळ म्हणू लागतो, "मला चांगलंच माहिती आहे अशा पॉवरफुल भूतांना कसं बाहेर काढायचं." त्यावर रामदादा विचारतो, "गोपाळ महाराज, तुम्हाला कसं माहिती आहे?" त्यावर गोपाळ म्हणू लागतो, "हे विचारण्याची ही वेळ नाही आहे." पुढे तो सुलभाला विचारतो, "काकी, तुम्ही पप्प्याला ज्या जाड बांबूंनी मारतात तो बांबू कुठे आहे?" जाड बांबू घेऊन गोपाळ मांत्रिकाला मारून त्याच्या अंगातलं भूत काढू लागतो. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते की जोर कमी पडतोय. त्यावर आतोबा म्हणतात, "म्हणजे गोपाळचा जोर कमी पडतोय, आणा इकडे तो बांबू." आणि आतोबा त्या मांत्रिकाला मारू लागतात. पुढे इंद्रायणी म्हणू लागते की अजून पण जोर कमी पडतोय. त्यावर गोपाळ म्हणतो, "जोर कमी पडतोय, मग आता एक एक गावकरी करून
याला मारणार आणि याच्या अंगातलं भूत काढणार. सगळे त्याला मारू लागतात. त्यावर मांत्रिक ओरडायला लागतो आणि अण्णांना म्हणतो, अण्णा काय आहे हे? सगळे मला मारताय. का गं पोरी, तू कशाला नाटक करते? हे भूतभीत काही नाही आहे, मी काही आलो नाही हिच्या अंगात. अहो अण्णा, मी हे 2 पैसे मिळवण्यासाठी करतो, हे काही खरं नाही आहे, असं म्हणून मांत्रिक कबूल होतो. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार आहे ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.